कॉर्डेलिया क्रूज ड्रग केस नंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवरच अनेकांनी शंका उपस्थित केल्या, खास करून नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केल्या। पण त्याच्यानंतर सुद्धा समीर वानखेडेंच्या भोवतालच्या ज्या अडचणी आहेत त्या काही थांबत नाहीत। त्यांच्यावर अगदी म्हणजे त्यांनी केलेल्या रेड्स पासून ते अगदी त्यांचा धर्म लपवल्यापर्यंत अनेक आरोप करण्यात आलेले आहेत, खंडणी वसूल करण्याचे आरोप झालेले आहेत। आणि या सगळ्यावर एकीकडे कोर्टात काही प्रकरणं आहेत, दुसरीकडे एसआयटी त्यांची चौकशी करते आणि यातच आता आणखी एका नवीन आरोपाने कोर्टाचं दार ठोठावलेलं आहे। कोणी हा आरोप केलेला आहे, काय हा गंभीर आरोप आहे समीर वानखेडेंवर, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तर मुंबई तक आता तुमच्या समोर नव्या रूपात आलेलं आहे। मुंबई तकचं हे रूप तुम्हाला कसं वाटतं हे आमच्यापर्यंत कमेंट बॉक्समधून जरूर पोहोचवा। यापुढे सगळ्या ताज्या बातम्या आणि वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण याच नवीन स्वरूपात आम्ही तुमच्यापर्यंत मांडत राहू। येऊयात आता मूळ मुद्द्याकडे। तर श्रेयस अनंत केंजळे असं या आरोपीचं नाव असून त्याला 22 जून 2021 मध्येच एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत एनसीबीने अटक केली होती। एनडीपीएस ऍक्ट मधली काही गंभीर कलमं सुद्धा आहेत, ज्यात 27A, 8C, 20B अशी वेगवेगळी कलमं जी आहेत जी गंभीर स्वरूपातली आहेत, ती सुद्धा या श्रेयसवर लावण्यात आली होती। आणि हा जो श्रेयस आहे तो मुलगा आहे मुंबईचेच माजी पोलीस किंवा निवृत्त पोलीस कर्मचारी एसीपी अनंत केंजळे यांचा। तर केंजळे यांचा दावा आहे की ही केस जी त्यांच्या मुलाविरोधातली आहे एनडीपीएस ऍक्ट अंतर्गतली, मुळात ही केसच चुकीची आहे आणि त्याचा जो पंचनामा झालेला आहे तो सुद्धा मिळाला नाही किंवा तो व्यवस्थितरित्या झालेला नाही असे त्यांचे दावे आहेत। आता हे दावे सिद्ध करण्यासाठी त्यांनी कोर्टात काय पुरावे दिलेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांनी जे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत त्याच्याद्वारे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, म्हणजे केंजळे ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत आणि ते चेक व्हावे। त्या सीसीटीव्ही कॅमेराचे जे फुटेज आहे ते सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे आणि तो पुरावा कोर्टात सादर करण्यासाठी जे 65B सर्टिफिकेट लागतं ते सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे। आणि याच आधारे त्यांचं असं म्हणणं आहे की हे सीसीटीव्ही फुटेज तपासावं। हे सीसीटीव्ही फुटेज आहे 21 जूनचं। 22 जूनला त्याला अटक झालेली होती। 21 जूनला जेव्हा एनसीबीचे अधिकारी त्या बिल्डिंगमध्ये गेले होते अटकेसाठी, अटक करून घेण्यासाठी, तेव्हाच हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि ते पाहिल्यानंतरच कळेल की का आम्ही हा दावा करतोय की ही केस खोटी आहे, असं केंजळेंचं म्हणणं आहे आपल्या याचिकेत। तर ज्याचा मी मगाशी उल्लेख केला पंचनाम्याचा, तर त्याच्याबद्दल केंजळेंचं काय म्हणणं आहे, तर केंजळेंचं असं म्हणणं आहे की जो पंचनामा एनसीबीने तयार केला त्याच्यात हा उल्लेखच नाहीये की एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे तिकडे आले होते। पण जे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आलेलं आहे, जे आमच्या बिल्डिंगमधलं सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याच्यात हे स्पष्टपणे दिसतंय की समीर वानखेडे हे अटक करण्यासाठी किंवा त्या कारवाईसाठी बेसिकली आमच्या बिल्डिंगमध्ये आले होते आणि 10:50 रात्री ते बिल्डिंगच्या बाहेर सुद्धा पडले। हे सगळं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे। पण सीसीटीव्हीत समीर वानखेडे दिसत असताना सुद्धा पंचनाम्यात त्याचा उल्लेख का नाही, असा सुद्धा केंजळे यांचा प्रश्न आहे आणि त्याच्याच आधारावर त्यांनी आपली जी कोर्टात याचिका आहे त्याच्यात सुद्धा असंच त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। कोर्टात दाखल केलेल्या ॲफिडेव्हिटमध्ये केंजळे यांनी आणखीन पुढे काही गंभीर आरोप लावलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा एनसीबीची टीम त्यांच्या घरी आली श्रेयसला अटक करण्यासाठी किंवा पकडून देण्यासाठी, त्यावेळेलाच त्यांनी पंचनामा हा मागितलेला होता एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे, पण तो त्यांना देण्यात आलाच नाही। त्याच्यानंतर जेव्हा एनसीबीच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं श्रेयसला, तेव्हा सुद्धा त्यांनी पंचनामा मागितला, तेव्हा सुद्धा वारंवार मागणी करून सुद्धा त्यांना पंचनामा देण्यात आला नाही, असा केंजळे यांचा दावा आहे। पुढे जाऊन पंचनामा मिळतच नाहीये, दाखवलाच जात नाहीये, म्हणून त्यांनी एनसीबीला एक ईमेल केला। हा ईमेल केल्या केंजळे यांना, अनंत केंजळे यांना एक फोन कॉल आला आणि या फोन कॉलवर त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही असा मेल करायला नको होता, ह्याच्यामुळे कदाचित तुमच्या मुलावर आणखीन खूप मोठी केस ही दाखल होऊ शकते, असं त्यांना फोनवर एनसीबीकडनं सांगण्यात आलं, असा दावा केंजळे यांचा आहे। अनंत केंजळे यांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्यावर एनसीबी एक आठवड्याभरातच रिप्लाय देणार आहे। पण अशाच प्रकारचा जो आरोप आहे की पंचनाम्यात समीर वानखेडे यांचा उल्लेखच नाहीये आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, हे जे प्रकार आहेत, अशाच प्रकारचे आरोप किंवा दावे आणखी एका केसमध्ये करण्यात आलेले होते, जे 20 वर्षीय जायद राणा याला जेव्हा एनसीबीने अटक केलेली होती, 7 महिने ते तुरुंगात होते आणि त्याच्यानंतर जायद राणा यांचं म्हणणं होतं की पंचनामे म्हणजे त्यांच्या घरात मुळात एनसीबीनेच ड्रग्स हे प्लांट केलेले होते, कारण त्यांच्या वानखेडेंची म्हणजे समीर वानखेडेंची त्यांच्यासोबत खानदानी दुश्मनी होती। आणि या प्रकरणात सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की सीसीटीव्ही फुटेज हा तपासला पाहिजे, कारण की त्यांच्या वेळेला सुद्धा पंचनाम्यामध्ये समीर वानखेडे यांचा उल्लेखच नव्हता, पण ते तिकडे कारवाईसाठी आले होते, असा दावा सुद्धा जायद राणा यांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच समीर वानखेडेंवर जे आतापर्यंत आरोप झालेले आहेत त्याच्यात या आणखी नवनवीन आरोपांची भर होतीये आणि आता पुन्हा एकदा नवीन आरोप हे कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। आता या प्रकरणात पुढे काय घडतं हे आपल्याला जसं
जसजशा कोर्टाच्या सुनावण्या होतील तसतसं कळतच राहील. पण समीर वानखेडेंवर आतापर्यंत नेमके कुठले कुठले आरोप झालेले आहेत, नवाब मलिक कुठले आरोप करतायत, वानखेडेंची त्याच्यावर काय बाजू आहे, कुठल्या कुठल्या प्रकरणात त्यांच्या चौकशा सुरू आहेत आणि त्याच्यानंतर हायकोर्टात नेमकं काय काय घडलेलं आहे आतापर्यंत दाखल झालेल्या केसेसमध्ये, या सगळ्या संदर्भातल्या बातम्या, अपडेट्स या मुंबई तकवर तुम्हाला पाहायला मिळतीलच. त्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता. ताज्या बातम्यांसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलसह फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता.